नमस्कार, मी रेवती. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू, आजच्या युगाची प्रगती तू. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. जेव्हा सगळं घर रडत असतं तेव्हा तुम्ही सगळ्या घराला सावरता. जेव्हा घरभर पसारा होतो तेव्हा तुम्ही एकट्या तो आवरता. राहून जातो या सगळ्यात स्वतःला भेटणं, केस विंचरणं, थोडी लिपस्टिक लावणं आणि पावडर लावून थोडंसं नटणं. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. तुमचं हसणं महत्त्वाचं आहे हे असंच फुलू द्या. डोळ्याखाली काळे डाग आले, चेहऱ्यावरती रिंकल्स, थोडे पांढरे झालेले केस आणि गालावरती पिंपल्स असू द्या हो. एक धाडसी आई आहात तुम्ही. साऱ्या जगाशी लढता. एका वेळी एक नाही तर 10 कामे करता. या घाईत तुमचा मोर्चा स्वतःकडेही थोडासा वळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. स्ट्रेस आहे कामाचा, हवं आहे प्रमोशन, किराणा संपत आलाय त्याचं वेगळंच टेन्शन, वाढदिवस ॲनिव्हर्सरी सारं लक्षात ठेवता. अगदीच कॉल नाही पण आवर्जून मेसेज मात्र करता. तुमच्या कौतुकानं कुणी जळलं तर जळू द्या, पण तुम्ही सुंदर आहात हे कळू द्या. वेळेत खा, वेळेत झोपा, जरा जपा स्वतःला. तुमच्यामुळेच आहे घर पण तुमच्या घराला. नको सतत साऱ्यांची काळजी करत राहू. खूप छान असतं हो कधीतरी आपण आपलं असणं. असा थोडासा मी टाईम तुम्हालाही मिळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. तुम्ही सुंदर आहात हे सांगा स्वतःलाच. आपलीच ओळख आपण करून द्यावी आपल्यालाच. कारण तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या. स्वतःचा आदर करा. तुम्ही जर स्वतःचा आदर नाही केलात तर लोक देखील तुम्हाला आदर देणार नाहीत. तुम्ही स्वतःला महत्त्व द्या. स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा आणि तुमचा राहणीमान सुधारा. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबाळासारखं राहू नका. नेहमी स्वतःला नीटनेटके ठेवा. कारण तुम्ही खूप सुंदर आहात. धन्यवाद.